पुण्याच्या कडाक्याच्या थंडीमध्ये जबरदस्त टेस्टी दाल खिचडी खाण्याच्या नादात आम्ही थेट पोहोचलो कर्वेनगरला आणि कर्वेनगरला सगळ्यात टेस्टी दाल खिचडी मिळते ती फक्त श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला। कर्वेनगरचं श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर आहे पुण्याच्या व्हायरल प्रांजलताईंचा। तर आज इथे स्पेशल दाल खिचडी कशी बनते चला बघूया। दादांनी घेतलेला आहे भला मोठा टोप, त्यामध्ये गेलेला आहे ढीगभर तेल, त्यानंतर राई आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि वरून कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे। त्यानंतर इथे सोललेली आणि ठेचलेली मस्त लसूण दिलेली आहे फोडणीला। विचार करा एवढा छान सुगंध येत होता ना। तसंच दादांनी आता तेजपत्ता आणि लाल मिरची सुद्धा टाकलेली आहे फोडणीला आणि वरून आलं लसूण पेस्ट सुद्धा आलेला आहे। विचार करा एवढे सगळे जिन्नस या दाल खिचडी मध्ये जातात। दाल खिचडी किती टेस्टी बनत असेल। ओ हो जबरदस्त टेस्ट येत असेल याचा। दादांनी छान हे मसाले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले। प्रांजलताईच्या या व्यवसायाला 3 वर्ष झालेली आहेत। आधी त्यांचं एक छोटंसं स्टॉल होतं आणि त्यानंतर त्यांनी आता हे शॉप घेतलेलं आहे। या शॉपला 2 वर्ष झालेली आहेत। मसाला चांगला तेलात फ्राय करून झाल्यानंतर दादांनी ऍड केलेला आहे वरून बारीक कचकच कापलेला कांदा आणि इथे कांदा सुद्धा तेलात फ्राय केला जाणार आहे। कांदा चांगला लालसर फ्राय झाल्यावरती दादांनी वरून ऍड केलेले आहेत हे मसाले आणि हे मसाले ताईंचे घरगुती मसाले आहेत जे दाल खिचडी मध्ये दादांनी टाकलेले आहेत आणि याच दाल खिचडीच्या मसाल्यांनी ही जबरदस्त दाल खिचडी बनते। दाल खिचडीचा मसालाच एवढा खमंग होता ना की माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं। दाल खिचडीच्या टोपात दादांनी ढीगभर पाणी ऍड केलेलं आहे कारण की इथे टोपभर खिचडी बनवण्यासाठी तुम्हाला पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवावी लागते। त्यामुळे इथे पाणी ऍड केलेलं आहे आणि वरून आलेलं आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर दादा आता या पाण्यामध्ये टाकणार आहे ते धुतलेले तांदूळ आणि डाळ। एवढ्या जास्त क्वांटिटी मध्ये इथे दाल खिचडी दररोज बनत असते। फक्त दाल खिचडीच नाही तर सकाळी 8 ते 2 मध्ये तुम्हाला ह्यांच्याकडे पोहे, उपमा, मिसळ आणि इडली फ्राय मिळतं आणि संध्याकाळी 6 ते 10 मध्ये ताईंकडे तुम्हाला थालीपीठ, पिझ्झा, पुलाव, दाल खिचडी मिळतं। एवढ्या जास्त व्हरायटी ते पण एका शॉप मध्ये आणि तुम्हाला सांगू तर सगळ्यात पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये इथे मिळतं। म्हणून तर मी इथे टेस्ट करायला आलेली ह्यांच्या हातची स्पेशल दाल खिचडी जी खरंच खूप भारी लागते। तुम्हाला माहितीये का ह्यांची दाल खिचडी आणि पुलाव खायला जी संध्याकाळची गर्दी लागते ना ती एकदम अफाट असते आणि मी इथे ही दाल खिचडी खाल्ल्याशिवाय घरी आज जाणारच नव्हती। एवढे सर्व जिन्नस ऍड केल्यावरती अर्धा पाऊण तास वाट बघितल्यावर इथे आपली दाल खिचडी बनून तयार झालेली आहे आणि माझी आतुरता इथे संपलेली आहे। एवढी जबरदस्त दाल खिचडी बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्हाला ही गरमागरम थालीपीठ, पिझ्झा, पुलाव तसंच इडली फ्राय, पोहे, उपमा, मिसळ खाण्याची इच्छा होत असेल तर वाट कसली बघताय पुणेकरांनो। लवकरात लवकर व्हिजिट करा प्रांजलताईंच्या श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला जे आहे कर्वेनगरच्या शाहू कॉलनी मध्ये लेन नंबर 4 ला। इथे आपली गरमागरम खिचडी भेटलेली आहे आणि मी तोंड भाजेपर्यंत इथे गरमागरम खिचडी टेस्ट करणार आहे। वाट कसली बघताय आजच व्हिजिट करा श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला। पुण्याच्या कडाक्याच्या थंडीमध्ये जबरदस्त टेस्टी दाल खिचडी खाण्याच्या नादात आम्ही थेट पोहोचलो कर्वेनगरला आणि कर्वेनगरला सगळ्यात टेस्टी दाल खिचडी मिळते ती फक्त श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला। कर्वेनगरचं श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर आहे पुण्याच्या व्हायरल प्रांजलताईंचा। तर आज इथे स्पेशल दाल खिचडी कशी बनते चला बघूया। दादांनी घेतलेला आहे भला मोठा टोप, त्यामध्ये गेलेला आहे ढीगभर तेल, त्यानंतर राई आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि वरून कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे। त्यानंतर इथे सोललेली आणि ठेचलेली मस्त लसूण दिलेली आहे फोडणीला। विचार करा एवढा छान सुगंध येत होता ना। तसंच दादांनी आता तेजपत्ता आणि लाल मिरची सुद्धा टाकलेली आहे फोडणीला आणि वरून आलं लसूण पेस्ट सुद्धा आलेला आहे। विचार करा एवढे सगळे जिन्नस या दाल खिचडी मध्ये जातात। दाल खिचडी किती टेस्टी बनत असेल। ओ हो जबरदस्त टेस्ट येत असेल याचा। दादांनी छान हे मसाले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले। प्रांजलताईच्या या व्यवसायाला 3 वर्ष झालेली आहेत। आधी त्यांचं एक छोटंसं स्टॉल होतं आणि त्यानंतर त्यांनी आता हे शॉप घेतलेलं आहे। या शॉपला 2 वर्ष झालेली आहेत। मसाला चांगला तेलात फ्राय करून झाल्यानंतर दादांनी ऍड केलेला आहे वरून बारीक कचकच कापलेला कांदा आणि इथे कांदा सुद्धा तेलात फ्राय केला जाणार आहे। कांदा चांगला लालसर फ्राय झाल्यावरती दादांनी वरून ऍड केलेले आहेत हे मसाले आणि हे मसाले ताईंचे घरगुती मसाले आहेत जे दाल खिचडी मध्ये दादांनी टाकलेले आहेत आणि याच दाल खिचडीच्या मसाल्यांनी ही जबरदस्त दाल खिचडी बनते। दाल खिचडीचा मसालाच एवढा खमंग होता ना की माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं। दाल खिचडीच्या टोपात दादांनी ढीगभर पाणी ऍड केलेलं आहे कारण की इथे टोपभर खिचडी बनवण्यासाठी तुम्हाला पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवावी लागते। त्यामुळे इथे पाणी ऍड केलेलं आहे आणि वरून आलेलं आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर दादा आता या पाण्यामध्ये टाकणार आहे ते धुतलेले तांदूळ आणि डाळ। एवढ्या जास्त क्वांटिटी मध्ये इथे दाल खिचडी दररोज बनत असते। फक्त दाल खिचडीच नाही तर सकाळी 8 ते 2 मध्ये तुम्हाला ह्यांच्याकडे पोहे, उपमा, मिसळ आणि इडली फ्राय मिळतं आणि संध्याकाळी 6 ते 10 मध्ये ताईंकडे तुम्हाला थालीपीठ, पिझ्झा, पुलाव, दाल खिचडी मिळतं। एवढ्या जास्त व्हरायटी ते पण एका शॉप मध्ये आणि तुम्हाला सांगू तर
सगळ्यात पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये इथे मिळतं, म्हणून तर मी इथे टेस्ट करायला आलेली ह्यांच्या आजची स्पेशल दाल खिचडी, जी खरंच खूप भारी लागते. तुम्हाला माहितीये का, ह्यांची दाल खिचडी आणि पुलाव खायला जी संध्याकाळची गर्दी लागते ना, ती एकदम अफाट असते. आणि मी इथे ही दाल खिचडी खाल्ल्याशिवाय घरी आज जाणारच नव्हती. एवढे सर्व जिन्नस ऍड केल्यावरती अर्धा पाऊण तास वाट बघितल्यावर इथे आपली दाल खिचडी बनवून तयार झालेली आहे आणि माझी आतुरता इथे संपलेली आहे. एवढी जबरदस्त दाल खिचडी बघून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्हाला ही गरमागरम थालीपीठ, पिझ्झा, पुलाव तसंच इडली फ्राय, पोहे, उपमा, मिसळ खाण्याची इच्छा होत असेल तर वाट कसली बघताय पुणेकरांनो, लवकरात लवकर व्हिजिट करा प्रांजलताईंच्या श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला, जे आहे कर्वेनगरच्या शाहू कॉलनीमध्ये लेन नंबर 4 ला. इथे आपली गरमागरम खिचडी भेटलेली आहे आणि मी तोंड भाजेपर्यंत इथे गरमागरम खिचडी टेस्ट करणार आहे. वाट कसली बघताय, आजच व्हिजिट करा श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला.